विनायकदादा कोंडेल आणि रामेश्वरीताई तुमचं खरं तर दोघांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते, कारण की आपण बघतो की गेले 4 वर्ष झालं सभागृहामध्ये कुठलेही नगरसेवक न निवडून आल्यामुळे जे अधिकारी आहेत त्यांचं जास्त वचक होतं आणि ज्या ठिकाणी आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी जे कार्य काम केलं ते सगळ्यांचं पाठपुरावा आम्ही घेणार आहे. जिथं बजेट कुठं कुठं वापर झालं ते सुद्धा आम्ही पाठपुरावा घेणार, कारण सत्तेमध्ये असो किंवा नसू द्या, कारण भाजप सरकार असलं तरी भाजप सरकार तळागाळापर्यंत जनतेला विकास करण्यासाठी भरपूर निधी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून जे शासनाने ज्या ठिकाणी जिथं जिथं निधीची जे आवश्यकता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलं का नाही ते आम्ही खुलासा करणार आहे. तुम्ही अधिकाऱ्यांनी सर्व खुलासा द्यायला पाहिजे आणि केवळ आज जो आनंदाचा दिवस असल्यासारखा आहे. आपण बघतो की विनायकदादा जे आतापर्यंत 4था टर्म असल्यासारखं आहे की त्यांचं नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांचं कार्यकाम खूप चांगल्या पद्धतीने असलं, कारण की प्रभाग 15 ते आमचे महापौर असल्यासारखे आहेत आणि त्यांचं कुटुंब एवढं चांगलं असलं की पूर्ण सामान्य लोक असू द्या, जे गोरगरीब लोक असू द्या, त्यांच्याबद्दल चांगलं भावना असल्यासारखे आणि ते सगळ्यांना घेऊन चालणारे लोक असल्यासारखे. आपण बघतो की तात्या कोटेंचे आणि तात्या कोटेंचे सुद्धा खूप मोठे सर्व समाजावर आणि सर्व पक्षावर खूप मोठा उपकार असल्याने जास्तीत जास्त म्हणलं गेलं तर काँग्रेस पक्षावर जास्त उपकार होता. तात्या नव्हते म्हणून तर काँग्रेस पक्ष ढासळला आहे आणि BJP पक्ष खूप मोठा समाजामध्ये आणि मध्ये जे देवेंद्र दादांनी जे रेकॉर्डिंग केले ब्रेक जास्तीत जास्त लीड म्हणताना 42 नगरसेवक जे मध्यचे असल्यासारखे आहेत आणि हे समजू नका की भाजप सरकार खूप मोठा पक्ष असल्यासारखे आहे आणि सोलापूर शहराचे पालकमंत्री सुद्धा जे आतापर्यंत सोलापूर शहरामध्ये ठाम मारून बसले होते की तळागाळापर्यंत जे जनतेला जे पाहिजे होतं ते पालकमंत्र्यांनी करून दिले. देवेंद्र साहेब म्हणा आणि मोदी साहेबांनी म्हणा, जो सोलापूरचा जो विकास आहे, जो चेहरा मोहरा येणाऱ्या 5 वर्षामध्ये बदलून जाईल. आणि विनायकदादा तुम्हाला एकच विनंती करायची आहे की आपण जास्तीत जास्त ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे, जे ड्रेनेजची गरज आहे, जे झोपडपट्टी भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष घाला. जे बोर जे आता आपण बघतो की बोर सगळे बंद आहेत, उन्हाळा दिवस यायला बघतो त्या ठिकाणी पाण्याची गरज असल्याने जे शौचालयामध्ये जे अधिकारी आता जे खूप मोठा भ्रष्टाचार चालू झालेला आहे, हे खरं तर आनंदाचा दिवस आहे. पण मला प्रभागाचं जे विचार जे मनोगत मी व्यक्त करायचं मला अधिकार असल्यासारखं आहे. जे नागरिकांच्या जे चाललेल्या सुविधा ते तुम्ही जास्तीत जास्त लक्ष घाला. शौचालयाचे म्हणा, पाण्याचे म्हणा आणि लाईटी म्हणा, ते लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे. आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं मी खरं तर तुमच्या दोघांचे पण खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही एक चांगले महापौर म्हणून, एक जिम्मेदार नागरिक म्हणून शहराकडे लक्ष देताल. एवढं गुण समजते. जय श्रीराम. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।